आभार इथे व्यक्त करतो आणि बोलतो खेळ स्टार्ट ग्रीन सिग्नल. बोलूया आमचे समालोचक मित्र रोशन पाटील आणि त्यांच्या समवेत प्रवीण टेंबे या बायकरमॅन समालोचक यांच्याकडे आपण बोलूया. केतन कडू व्यासपीठावर यायच्या बघा. केतन कडू चंद्रन या व्यासपीठावर तुझा पुन्हा एकदा इथे गौरव केला जाईल. हो टू कमेंट्री बॉक्स. ग्रीन सिग्नल खेळ स्टार्ट. मॅच ऑन. पहिला बॉल मिस टायमिंग स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक जज करतो आणि पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप. नेरे संघाची खराब सुरुवात. कानपुले संघ टॉस जिंकला तर पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय धाडसी निर्णय असेल मला तर वाटतं, कारण की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेणारे संघ भरपूर कमी आहेत आणि त्यापैकी हा संघ आहे अथर्व 11 गावदेवी कानपोली. चेल ड्रॉप. सन्मान्य प्रीतमदत्त म्हात्रे इथून रवाना होत असताना धन्यवाद. साहेबांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. दिबा पाटील साहेबांच्या नावाने जो आंतरराष्ट्रीय विमानतळ होतो तिथे आपल्या मराठी माणसांना आपल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवण्यासाठी सातत्याने त्यांनी चांगलं कार्य केलं आहे आणि त्यांना निश्चित आपण शुभेच्छा देऊया. 1 रन कानपुले संघाचा अकाउंट ओपन. यंग युवा खेळाडू चेतन पाटील आणि रोहित पाटील यंगस्टर कानपुले संघाकडून. बॉल तयार. पॉपिक यॉर्कर. गती परिवर्तन. रफ्तार का राजा नेरे एक्सप्रेस आदित्य मस्कर नामांकित गोलंदाज मित्रांनो. आणि यावर्षी सर्वाधिक फॉर्ममध्ये जर 2 संघ कोण असतील तर एक नेरे संघ आणि एक कानपुले संघ. या 2 संघाने हा सीझन गाजवून सोडलाय. अक्षरशः मैदानावरती यांचे प्रेक्षक धुमाकूळ घालतात आणि दोन्ही संघ मातब्बर आहेत. 2 दादा संघ. सुपर 12ची सर्वात मोठी फाईट. प्रेक्षकांची आतुरता आणि सध्या प्रेक्षक भरपूर जोडलेत यूट्यूबवरती. बोला तयार. सम्मान दिला या चेंडूला. ही खासियत आहे आदित्य मस्करची. लेग कटर बॉल खूप चांगलं करतो. लेग ब्रेक करतो. जेव्हा गती त्याच्याकडे प्रचंड असते तेव्हा त्या गतीने बीट देखील करतो. मागच्या चेंडूवरती आपण यॉर्कर पाहिला आणि चांगली गोलंदाजी सध्या आदित्य मस्कर करतोय. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील रायगड वर्सेस ठाणे या मॅचमध्ये माझ्यासोबत जोडले होते नमो चषकामध्ये रोशनजी पाटील सर शिरवली. पहा प्रवीण, अगदी पहिलं षटक दोन्ही संघ अगदी सावधगिरीने खेळत आहेत. पहिलं षटक पाहतो आदित्य मस्कर या गोलंदाजाकडून तीक्ष्ण धारदार बाणा पेक्षच केला जातो. चेंडू क्रमांक 4 आदित्य पण तयार. हो प्रहार करण्याचा प्रयत्न होता. नटराज पद्धतीने फटका खेळत असताना इथे रोखले पूर्णपणे पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहे. आदित्य मस्कर हा गोलंदाज आक्रमकतेनं गोलंदाजीची आखणी करतो. मागच्या गतवर्षाचा विचार केला तर पनवेल प्रीमियर लीग मध्ये आदित्य मस्करचा आपण डंका पाहिला. निश्चित आदित्यकडे चांगला व्हेरिएशन आहे. तो लेग कटर बॉल करतो. लेग ब्रेक करतो. गती कमी करतो. यॉर्कर बॉल करतो. त्याच्याकडे आपण पाहिलं ऑफ कटर बॉल देखील आउट स्विंगर देखील करतो आणि बॅटरला थोडं कन्फ्युजन आहे याच्या गोलंदाजीमध्ये. रोहित मॅन. हेलिकॉप्टर. पहिला झेल सुटला परंतु यावेळी सोडणार नाही. फलंदाज बाद. रोहित मॅन. पहिला गडी बाद होतोय. अथर्व 11 गावदेवी कानपुले संघाचा. चेहऱ्यावरती थोडी निराशा, चिंता, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. तरी पाटील कानपोली अथर्व गावदेवी 11 क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज आहे. प्रत्येकी षटकारासाठी प्रकाश शेठ पाटील कानपोली यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शैलेशदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. शैलेशदादा या व्यासपीठावर. मोहन बारशे आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. केतन कडू याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेले आहे. संघाचे पुरस्कर्ते अक्षय म्हात्रे, पिसारवे, प्रियांश 11 रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघ चिंद्रांचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथे केतन कडू. बुम बुम. आदित्य मस्करची धाकड गोलंदाजी रिप्लेच्या माध्यमातून पाहतो. हिटमॅन रोहित पाटीलचा धाकड फटका आणि मोरेनं चांगला झेल पकडला. सचिन मोरे त्या ठिकाणी सज्ज होता आणि दर्जेदार झेलच्या जोरावरती पहिला ते धक्का रोहित पाटील सारखा तगडा काढो. बॅक टू द पवेलियन. नमो चषकामध्ये आपण सचिन मोरेला पाहिलं. अगदी धाकड अशी खेळी. अगदी रायगड टीम मध्ये एक युवा जिगरबाज खेळाडूंचा आपण भरणा पाहिला आणि नमो चषकामध्ये रायगड बनाम ठाणे या लढतीमध्ये रायगड संघाची बाजी पाहिली. आदेश मध्ये आलाय 1 डाऊन वरती 2 वरती 1. कानपुले संघाची सुरुवातीची बॅटिंग. त्याने घेतलेला बॅटिंगचा निर्णय योग्य की अयोग्य पाहूया. ओ पॉपिक यॉर्कर. काय जबरदस्त गोलंदाजी. टाळ्या झाल्याच पाहिजेत. कानपुले संघाविरोधात फक्त 2 धावा आणि 1 गडी बाद. ही कलात्मक गोलंदाजी होती नेरे एक्सप्रेस आदित्य मस्करची. जबरदस्त गोलंदाजी. 24 लाईव्ह इव्हेंटवर अनेक प्रेक्षक आता सध्या जोडले गेले. त्यांचं आम्ही स्वागत करतो. पालेश्वरी गावामध्ये
पालेश्वरी गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, जिथे आज सुपर 12 आणि मेगा फायनलचा इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळतो. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. 2-1. रोशन, काय म्हणाल तुम्ही? 2-1 कानपुली संघाची दयनीय अवस्था सध्या सुरू आहे आणि या कानपुली संघाने पहिली बॅटिंग घेतली टॉस जिंकल्यानंतर. गोलंदाजी देखील घेतली असती, परंतु बॅटिंगचा निर्णय का घेतला याचं उत्तर आता प्रेक्षकांना पाहिजे. अगदी ऑस्ट्रेलियन बाणा अवगत केलाय. एक धाडसी असा निर्णय पाहिला कानपुलीचा, परंतु कानपुली संघातील तळागाळातील अगदी खेळाडू सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये चांगला खेळ करताना आपण अनेक वेळा पाहिले. अगदी पहिल्यांदा पहिला सलामीचा क्रम रोहित पाटीलच्या माध्यमातून ढासळला म्हणे, परंतु मध्यमक्रमी फलंदाजीच्या जोरावरती अगदी हडता सुद्धा सामने जिंकलेत. ही खासियत आहे कानपुलीची. गोलंदाजीला आता बदल करत आलाय. गोलंदाजीसाठी आलाय सचिन मोरे. रायगड टीममध्ये तो खेळला. 9 फेब्रुवारीला खारघरमध्ये रायगड ठाणा हा सामना झाला. युवा खेळाडूंचा तिथे हा खेळाडू होता सचिन मोरे. त्यांनीही बॉलिंग केली आहे आणि सचिन मोरेला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला होता रायगड टीमकडून. आत्तापर्यंत हे जे युवा खेळाडू आपण पाहतो सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. कधी आपल्या गावासाठी, कधी तालुक्यासाठी, कधी आपल्या जिल्ह्यासाठी खेळतात आणि कधी आपल्या राज्यासाठी देखील क्रिकेट खेळतात आणि एकेकाली आपल्या देशासाठी देखील आता ग्रामीणचे खेळाडू क्रिकेट खेळत आहेत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आपण पाहिला उस्मान पटेलला, ज्याने भारतासाठी क्रिकेट केला. कृष्णा सातपुते, दुबईमध्ये मॅच झाली होती भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेटची एक मॅच 10 PL मध्ये. तिथे देखील धमाकेदार खेळ राहिला आणि भारतीय संघाने पाकिस्तान संघाला पराभूत केलं टेनिस बॉलमध्ये. तिथे भारताने विजय प्राप्त केला. 23 फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल दुबईमध्ये. ICC चॅम्पियन ट्रॉफी, तिथे प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळेल आणि त्या सामन्याला पाहण्यासाठी संपूर्ण जग आतुर असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान. पहिला बॉल, स्क्वेअर कट. गरज नव्हती की होती ऑन साईडला. डीप मध्ये फिल्डर आहे, झेल बाद. इथे फलंदाज चेतन पाटील बाद होतोय. अनोखा फटका. कदाचित त्याला तो प्लेअर दिसला नसेल किंवा चेतनच्या मनामध्ये काही वेगळं असेल. रोशन, अगदी प्रवीण सर, अगदी छेडछाणी करण्याचा काहीसा प्रयत्न पाहिला. अगदी विरुपंथी स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित व्हाईट बॉल जातो की काय असं वाटलं, परंतु काहीशा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये आपण फलंदाजाला पाहिलं. तरी ते सन्माननीय शैलेश शेठ पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेरे क्रिकेट संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या समीपेत पांडुरंग गायकर साहेब नेरे यांचं आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार उद्योजक महेश शेठ पवार साहेबांचं आगमन होत आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स रोशन पाटील आणि त्यांच्या समीपेत प्रवीण टेंबे वलप. सध्या यूट्यूबवरती अनेक प्रेक्षक कमेंट देखील करतायत, त्यांनाही स्पर्धा आवडली आहे पालेश्वरी चषकाची. त्यांचं मी स्वागत करतो कमेंट बॉक्समध्ये. तरी ते सन्माननीय श्री भास्कर आगलाबे कोलवाडी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. सचिन मोरेचा पहिला चेंडू चेतन सारखा धाकड काढो बॅक टू द पवेलियन पाहिलं. 2 फलंदाजांना बाद इथे केले जातं. ओहो, प्रहार केलाय, दमदार वार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे सीमा पल्ल्याड. दमदार हा येतोय पहिला रुबाबदार षटकार. का बारलाय फलंदाजाने करण पाटील. करण अंबाला याने मारलेला हवाई हल्ला, हवाई यात्रा, हवाई सफर. जबरदस्त फटका, बॉल सीमा पार, षटकार. करण पाटील खूप चांगले बॅटिंग करतो सध्या आणि आदेश मतेला एका पार्टनरशिपची गरज आहे, त्या पद्धतीने त्याने षटकार मारलाय. नन्ना मुन्ना जादूगर करण पाटील. छोटा पॅकेट, बडा धमाका. यावेळी पाहिलं जाईल पंचांकडे. आउट स्विंगर बॉल आतमधून गेला. डॉट बॉल 0. पालेश्वरी चषक पहिला सत्र तुम्ही पाहतायत. मागील 2 सामन्याचा इतिहास. पहिल्या सामन्यामध्ये 8 षटकार लागले, दुसऱ्या सामन्यात देखील 8 षटकार लागले आणि तिसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना बोर्ले संघाने जिंकला 73 धावा कुठल्या, तिथेही 8 षटकार लागले संपूर्ण मॅचमध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिला तिथेही 8 षटकार लागले संपूर्ण मॅचमध्ये आणि चिंद्रन संघाने जिंकला. 44 धावा चेस केल्या. आतापर्यंत नितलस आणि वलप संघ पराभूत झाले आणि सध्या तुम्ही पाहताय तिसरी सुपर 12ची ही मॅच. दोन्ही संघांना शुभेच्छा. 9 2. सचिन मोरे हा देखील कंजूसची बॉलिंग करतो, इकॉनॉमिकल स्पेल आणि कानपुली संघाला माहिती आहे इथे हल्लाबोल झाला पाहिजे कारण 4 ओव्हरची मॅच आहे. तुमच्या विरोधात प्रवीण चोरगे बाली आणि बाहुबली रोहन पाटील आहे. आदित्य मस्कर, सचिन मोरे आहे. धावा तर पाहिजेत कानपुली संघाला. मला वाटतं 4 ओव्हरमध्ये 45 जरी आल्या तरी उत्तम होतील आता या स्थितीमध्ये. नक्कीच, कारण सन्मानजनक धावसंख्येकडे काहीची वाटचाल करण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजी करणाऱ्या अथर्व 11
गावदेवी कानपल्ली संघाच्या माध्यमातून आणि समोर पाहायला मिळतो खेळाडू आदेश मध्ये एक जिगरबाज असा हा खेळाडू ऑलराऊंडर भूमिका त्याची एक जोमाची असते जोखमीची असते आणि तो खेळ या लढतीमध्ये त्याला साकार करावा लागेल. प्रवीण अगदी सुपर 12चा हा सामना आहे. दोन्ही संघ आपली ताकद पूर्णपणे दाखवतील आणि हे पाहता अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान अगदी इकॉनॉमिकल स्पेल आपण साकार होताना पाहिलं. 2 फलंदाजांचा खात्मा आणि धावा पाहतो अथर्व 11 गावदेवी कानपोली 2 गडी बाद फक्त 10 धावा. पालेश्वरी गाव पाहिलं तर सध्या ही सुपर 12ची मॅच चालू आहे 10 वरती 2 आणि या गावाच्या अगदी मागे जो डोंगराळ भाग आहे तिथे आपण वृक्षारोपण पाहतो. रेवदंडा आणि महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांच्या माध्यमातून ही झाडे लावण्यात आली आणि महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार 2008 मध्ये तत्काल मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देऊन गौरवण्यात केला होता. आणि त्यानंतर या पालेश्वरी गावामध्ये आपण श्री बैठक संस्था देखील पाहतो. श्री बैठक संस्थेच्या माध्यमातून बुधवारच्या दिवशी पुरुष मंडळ येत असतात आणि रविवारच्या दिवशी महिला मंडळ आपण अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी येताना पाहतो. आणि खूप चांगली भूमिका आहे श्री बैठक संस्थेच्या माध्यमातून जिथे व्यसनमुक्तीचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि सातत्याने समाजात कसं जगायचं हे शिकवलं जातं. आणि पालेश्वरी गावामध्ये रोशन आपण या सातत्याने गोष्टी धार्मिक पाहिल्यात. हे देखील खूप चांगली गोष्ट असेल या पालेश्वरी गावामध्ये. नक्कीच कारण कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारं अगदी पनवेल तालुक्यातील एक अव्वल दर्जाचं हे गाव पाहतो. इथे गावाची एकमत आहे, इथे गावाची एकजूट आहे आणि एकजुटीनं काय होतं याचं ज्वलंत उदाहरण हे आपण ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहतो. आणि स्पर्धेचं नामकरण सुद्धा तितकंच बळशाली पाहायला मिळतं. अगदी श्रद्धास्थान ग्रामदैवत पालेश्वरी चषक 2025. 9 दिवसाचं जागर, नवरात्रीचं जागर पालेश्वरी मातेच्या बद्दल नेहमीच केला जातोय. मॅचकडे जाऊया. 14 वरती 2 आदेशमध्ये फुललेंचा बॉल तोही बाहेर जात नाही. आदेशमध्ये आज थोडा बॅकफुटला गेलाय कारण त्याने आत्तापर्यंत जे फटके केले ते थोडे निराशाजनक होते मॅचमध्ये. आदेशमधीला ज्या रूपात आपण बॅटिंग करताना आत्तापर्यंत पाहिलंय मात्र ती बॅटिंग लाईन सध्या कानपोलीकडून थोडी मिसिंग पाहायला मिळते. 15 वरती 2 सुशांत गायकर आला बॉलिंगसाठी. नेरे वर्सेस कानपोली दोन्ही संघाने भरपूर चॅम्पियन ट्रॉफ्या जिंकल्यात. दोन्ही संघ कमी नाही आहेत. बॉल तयार. परफेक्ट यॉर्कर, क्या बात है. रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर सुशांत गायकर. काय वेग आहे. रडार गन, स्पीड गन, जबरदस्त गोलंदाजी. भन्नाट स्पीड आहे सुशांत गायकरकडे. परफेक्ट यॉर्कर. करण अंबाला बीट झाला. करण पाटील 4 बॉल 7 रनवरती तो खेळतोय आणि त्याला देखील आपली जबाबदारी आता इथे पार पाडावी लागेल. सुपर मॅच. कानपोली संघ धावांची गरज. कट केला बॉल ऑन साईडला. विकेट किपर झेल पकडतोय. फलंदाज बाद बाली प्रवीण सोरगे हे नाव लक्षात ठेवा. त्याने झेल पकडलाय आणि हा फलंदाज दुसऱ्या सत्रामध्ये उतरणार मॅच मध्ये. तरी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. नाशिक उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे गोपाल शास्त्री भटजी यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपलं स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. 3 गड्यांचा आपण खातबा पाहतो. नवीन आलेला फलंदाज प्रीतम पाटील. अगदी अंतिम लढतीमध्ये ज्या फलंदाजानं आपण दमदार फटका खेळला होता असा काढो इन ऍक्शन पाहायला मिळेल. अगदी धावसंख्या पाहिली तर फक्त 3 गडी बाद 15 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी संत धावसंख्येचा आपण ओस पाहतो परंतु धावसंख्येचा ओघ प्रचंड वाढणं सुद्धा गरजेचं आहे. समोरील संघ अगदी नेरे पाहतो. याच गावचा अगदी एक युवा समालोचक आमचे सागरजी मांडवकर सर सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. लढतीकडे प्रस्थान केले जाईल. गोलंदाज सुशांत गायकर ऑन फायर. अगदी दमदार गोलंदाजी या गोलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळते. डायरेक्टली हिट. काम तमाम होऊ शकलं असं. आपल्या घरामध्ये घर वापसी करतो काढो आदेश मतीला प्रवीण चांगले फटके खेळावे लागतील. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते. अष्टपैलू गुणवान खेळीच्या जोरबदी आदेश मतीनं हे हंगाम गाजवलंय. हंगामाची पहिली स्पर्धा आमदार चषक नागझरी आणि या नागझरीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली होती आदेश मतेनं.
पालेश्वरी चषकामध्ये आत्तापर्यंत 280 षटकार लागलेत आणि षटकारांचा पाऊस पडलाच पाहिजे. कानपोलीचे प्रेक्षक वाट पाहत आहेत की आदेश मते आपला रंगरूप कधी दाखवणार. यॉर्कर बॉल त्याला आज मात्र परेशान करून ठेवलंय आणि आदेशमध्ये जेव्हा बॅटचा फेस खोलतो त्यावेळी यॉर्कर बॉल आलाय आणि सुशांत गायकर देखील कमालाची गोलंदाजी करतो. इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती 17 धावा, 3 गडी बाद. रोशन, आत्ता मी उल्लेख केला की कानपोली संघाने टॉस जिंकल्यानंतर जर गोलंदाजी घेतली असती तर थोडं चित्र वेगळं असतं, परंतु फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आता त्यांना ते सिद्ध करायचं आहे. टेनिस बॉलमध्ये, क्रिकेटमध्ये टॉसला भरपूर महत्त्व असतो. टॉस हा खूप महत्त्वाचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर जो आपण धाडसी निर्णय पाहिला, हे पाहता अगदी धावत संख्येला पूर्णपणे थांबा पाहतो, धावत संख्येला पूर्णपणे टाळेबंद केले जातं. फक्त धावा राहिल्या, 3 गडी बाद 17. प्रवीण, अगदी 2 संघ पाहतो. 2 संघातील 2 तरबेज खेळाडू जे रायगड जिल्ह्याच्या युवा संघामध्ये खेळताना पाहतो. चेतन पाटील कानपोली आणि त्यानंतर खेळाडू पाहतो निश्चितच गोलंदाज सचिन मोरे. म्हणजे एक बिग बॅटल किती जोरदार पाहायला मिळेल या 2 संघांदरम्यान. हो, या गावातील खेळाडूंना रायगड त्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण सध्या गल्लीमधला टेनिस बॉल क्रिकेट. यस मागुरू. तर यानंतरची लढत असेल बघा, गावदेवी आदई 40+ विपक्ष पेटाली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. हो टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे. महागुरू भरपूर खुश आहेत, कारण त्यांचा चिंद्रन संघ जिंकलाय. आता त्यांच्यामध्ये डबल एनर्जी येणार, यात मात्र शंका नाहीये. क्या बात आहे. आनंद वाटतो प्रत्येक गावकऱ्याला जेव्हा आपला संघ जिंकतो, फायनलपर्यंत पोहोचतो, सेमीफायनलला जातो. महागुरूंचा आनंद नेहमीच आम्ही ते पाहिलाय. 17 वरती 3 शेवटचा गोलंदाज झालाय उमेश पाटील. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मनोहर शेठ म्हात्रे साहेब खांदा यांचं आगमन झालेलं आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपलं स्वागत आहे. हे 7 चेंडू भरपूर महत्त्वाचे असतील. व्हाईट बॉल कष्ट करावेच लागतील, यशाला शॉर्टकट नसतो. आदेश मते बायकरमॅन आहे, आज त्याची खरी परीक्षा आहे या मॅचमध्ये. त्याला इथे धमाका करावाच लागेल. उमेश पाटीलच्या विरोधात हे 6 बॉल कानपोलीसाठी महत्त्वाचे आहेत खूपच. इथे पाऊस पडलाच पाहिजे धाव्यांचा, परंतु आता प्रवीण चोरगे पुढे आलाय आणि त्याने दाखवलं की जर आदेशमध्ये इथे स्टेप आउट झाला तर तो सोडणार नाही. गेम प्लॅनिंग सुरू झाली दोघांकडून आणि हेच कारण ठरलं की प्रवीण चोरगे पुढे का आला, कारण त्यांना त्या पद्धतीचा चेंडू टाकायचा होता. क्रिकेटचं गेम ऑफ प्लॅनिंग, बॅटरला पुढे येऊन दिलं जात नाही, त्यामुळे हा ओव्हरपिच बॉल पडला आणि तिथे डॉट बॉल आलाय 0. क्रिकेटचं गेम ऑफ जेंटलमॅन, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला गेम प्लॅनिंग करावे लागते आणि नेरे संघ देखील ते खेळ करतो. आता पुन्हा यॉर्कर पडला, 5व्यांदा यॉर्कर बॉल पडला. 5 वेळा आदेश मतेला कन्फ्यूज केला. रनआउटची संधी प्रवीण चोरगे आणि दुसरीकडे थ्रो फेकलाय, परंतु तरी देखील डायरेक्ट हिट झाली आहे रोहन पाटीलकडून. 3रे धावेचा मानस आणि त्याही इथं पूर्ण झाल्यात, परंतु दुसऱ्या रनसाठी थर्ड अंपायर घेतलाय, जिथे स्ट्राईक एंडला प्रीतम धावला, आदेशमध्ये धावला आणि रोहनने डायरेक्ट हिट केला स्टंपला. पाहिलं जाईल टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. डिसिशन पेंडिंग. कानपोली संघाला धावेची गरज आहे नितांत. ज्याप्रमाणे रोहनने डायरेक्ट हिट केला, आदेशपतीची बॅट कुठे होती हे पाहिलं जाईल. सध्या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, कारण की पालेश्वरीच्या समोर कानपोलीचं जवळ गाव आहे, तेथे प्रेक्षक आलेत, नेरेचे प्रेक्षक आलेत आणि नेरे गावामध्ये देखील एक मोठी नाईट रजनी लवकरच आपल्या भेटीसाठी येईल, त्याचाही उल्लेख करूया. 18 वरती 3 सध्या प्रीतम चर्चा करतो आदेश पतेसोबत, कारण त्यांच्यासाठी असलेले शेवटचे शतक भरपूर महत्त्वाचे आहे. रोशन द्वारकानाथ चोरगे बेलवली 3रे पंच. फलंदाज बाद दुसऱ्या धावेसाठी आदेश मते. रोशन काय म्हणणार, ज्या परिस्थितीमध्ये कानपोली संघाची आपण बॅटिंग लाईन पाहतो, आदेश मते देखील बाद झाला. 5 यॉर्कर बॉल त्याला टाकले आणि प्रत्येक बॉलवरती मला वाटतं सिंगल कन्वर्ट केले आदेश मतेने. यावेळी बॅट वरती होती, त्यामुळे फलंदाज बाद. ती यॉर्कर लाईनचे चेंडू काहीसे घातक ठरले आणि अगदी तीक्ष्ण धारदार बाणा हा गोलंदाजीचा राहिला आणि 4ही गोलंदाज प्रवीण अगदी तरबेज पाहायला मिळत आहेत. पहिला गोलंदाज आदित्य म्हस्कर, ज्यानं अगदी धावा खर्च केल्या 2, एका फलंदाजाचा खात्मा केला. त्यानंतर सचिन मोरेचं वादळी षटक, फक्त 8 धावा. त्यानंतर सुशांत गायकरनं फलंदाजी करणाऱ्या कानपोलीला शांत केलं आणि या षटकादरम्यान अगदी बॉलिंग ट्रॅकवरती उमेश पाटील एक नव्या उमेदीनं गोलंदाजीची आखणी करतो आणि हे पाहता धावसंख्येला पूर्णतः टाळेबंद केले, परंतु आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट कानपोलीला सोडावे लागतील. नेरे संघ चांगली गोलंदाजी करतो. अंत असते प्रारंभ.
जिथे एक गोष्ट संपली तू असं तुम्हाला वाटते तिथे नवीन सुरुवात करायची असते आणि अंत असते प्रारंभ करण्यासाठी आलाय मयूर मते. त्यालाही यॉर्कर बॉल टाकलाय, त्याचंही स्वागत यॉर्करने झालं. सबमरीन डिलिव्हरी रफ्तारकाराच्या उमेश पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे नेरे संघाची. कानपुले संघ टॉस महत्त्वाचा होता आणि तिथे निर्णय घेतला, परंतु कानपुलेची बॉलिंग चांगली आहे. त्यांच्याकडे 4 मातबर गोलंदाज आहेत. पुन्हा बॅटच्या बुंद्यामध्ये काय भंडाट गोलंदाजी आहे, जबरदस्त. नेरेचे प्रेक्षक टाळ्या वाजवतात या गोलंदाजासाठी. सुपर 12ची मॅच ए पोल मधून दोन्ही संघ आलेत आणि दोघांनी मोठा संघर्ष केला. मॅच ऑन. पुन्हा एकदा पायावरती हा बॉल लागतो. मिसिंग ऑफ स्टंप पंच दर्शवतात. येथे फक्त सिंगल मिळेल लेग बाईसमध्ये. व्हॉट अ मॅच, रोशन अनएक्सपेक्टेड मुवमेंट. कानपुले संघ जी जर्सी परिधान करून मैदानात उतरलाय ती ऑस्ट्रेलिया बॅटिंग आतापर्यंत झाली नाहीये. 20 वरती 4. शेवटचा बॉल. प्रीतम पाटील आलाय. जर षटकार लागला तर 26, चौकार लागला 24. टार्गेट सेट बॉल. सुपर मॅच. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली नेरे संघाची. आणि मी उल्लेख केला प्रवीण चोरगे, बाली, रोहन पाटील, आदित्य मस्कर हे फलंदाज आहेत, परंतु ऑपोजिटला बॉलिंग पाहिली तर कानपुलेचा आदेश मते, चेतन पाटील, रोहित बाला आणि करण अंबाला. करण पाटील हे 4 नामांकित बॉलर आहेत या संघामध्ये, तेही कमी नाही. ओ माय गॉड, फुलटॉस बॉल. आज काय झालं बॅटिंग परफॉर्मन्सला कानपुले संघ. रोशन अनएक्सपेक्टेड मुवमेंट. फक्त इथे 0 धाव मिळाली. तरी ती मान्यवरांचं आगमन होत आहे. पेठाली गावातील एक राजकीय क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व अविनाश शेठ केनी साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे. शिवसेनेचे ते पदाधिकारी आहेत. दादा यावं व्यासपीठावर, तुमचं स्वागत आहे. आमच्या समीपेत 2-3 समालोचक आहेत. रोशन पाटील शिरवली, प्रवीण टेंबे वल्लभ, त्यानंतर मंगेश पाटील शिरवली. प्रवीण रोशन जर या सामन्याबद्दल सांगायचं झालं ना, आपण नेरे क्रिकेट संघ पाहतो. अंबिका किराणा स्टोर्स, जितू 11 नेरे क्रिकेट संघ 2024 आणि 2025चा जर विचार केला, ND विभागातला सर्वाधिक लयमध्ये अर्थात फॉर्मात असणारा संघ आहे. आणि चर्चा नेहमी 3 संघांची होते आपल्या विभागामध्ये. एक गावदेवी कानपुली, अत्तरबाई 11 गावदेवी कानपुली, एक जितू 11 जानमान नेरे आणि गावदेवी क्रिकेट संघ वलवली. या 3 संघामध्ये ज्या वेळेत लढत होते ना, कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल हे निश्चित सांगता येणार नाहीये. चला, तत्पूर्वी नाणेफेक इथे केली जाईल. गावदेवी आदई 40+ संघाचे संघनायक आणि पेठाली क्रिकेट संघ महादेव काका 11, शिवांश 11 पेठाली अशी नाणेफेक केली जाईल. पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आदरणीय मनोहर माते साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. चला, दिनकर बारशी आपण स्टेजशी संपर्क साधावा. नाणेफेक इथे संपन्न होईल दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. धावफलकावरती 20 धावा आणि जिंकण्यासाठी नेरे संघाला 21 पाहिजेत येणाऱ्या 4 षटकामध्ये कंपल्सरीचे. तरी ती नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला पेठाली, एका बाजूला आदई क्रिकेट संघ. नाणेफेकीचा कौल मंथन एंटरप्राइजेस आमचे मित्र दीपक दादा. डिसाइड 5 मिनिटं वेट अँड वॉच. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. तर निश्चित स्वरूपात बघा, इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. आमचे दीपक दादा बुलबेकर यांच्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि विद्यमान नगरसेवक आदरणीय मनोहर शेठ म्हात्रे साहेब, एकेकाली रत्नदीप क्रिकेट संघ खांदा क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटर आणि त्यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. चला, दुर्वेश पाटील यांचा सन्मान केला जाईल. या दुर्वा पाटील या नागाव आणि त्यांच्या समेत आणि ज्ञानदेव पाटील बोरले. ज्ञानदेव पाटील या. ज्ञानदेव दादा आपलाही सन्मानित केलं जाईल. सतीश पाटील नागाव, दुर्वा पाटील नागाव या. सतीश त्रिवेणी संघाचा सन्मान केला जाईल. या आपल्या परममित्रांना सोबत घेऊन या. निश्चित स्वरूपात दुर्वा पाटील यांचं कौतुक करावे लागेल. चिंद्रन क्रिकेट संघाला खूप मोठं ते सातत्याने लीड करत असतात आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे प्रशांत शेठ पवार, दिलीप वास्कर, निलेश भुलवेकर आणि जितेंद्रदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होत आहे. ज्ञानदेव दादा या आपण बघा, आजही या बायात क्रिकेट खेळतात. आमचे निश्चित स्वरूपात संदेश पाटील यांचे पिताश्री आहेत.
ज्ञानदेवदादा पाटील बोर्ले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, आजही क्रिकेट खेळतात, अनेक वर्ष ज्याने टेनिस क्रिकेटला योगदान दिलं, अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे आमच्या पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने केला जात आहे की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू क्रीडा क्षेत्राला, या उक्तीप्रमाणे या वयात सुद्धा नेहमीच क्रिकेटला योगदान देणारे ज्ञानदेवदादा पाटील, यानंतर सतीश पाटील नागाव यांचा सन्मान केला जाईल आणि वळणार आपण निश्चित स्वरूपात सामन्याकडे वळूया. आमचे मित्र सागर मांडवकर, उत्कृष्ट क्रिकेट समालोचक नेरे, त्यांच्या गावातील संघ आपण इथे खऱ्या अर्थाने पाहतो. ओटो कॉमेंट्री बॉक्स. सचिन मोरे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंड प्रवीण सोरगे आणि गोलंदाजीला आलाय आदेश मते. मॅच इज ऑन, गेम ऑन. पहिला बॉल सन्मान दिला कारण 21 धावा आहेत, धावा कमी आहेत, त्यामुळे डिफेन्सिव्ह फटके आता खेळले जातील. पहिला चेंडू डॉट. तर इथे प्रीतम पाटील नागाव यांचाही सन्मान केला जाईल. प्रीतम या आपण आणि अविनाश शेटकेनी पेठाली या आपण आपला सन्मान केले. धर्मा मात्रे पालेबुद्रुक व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेता स्वागत आहे तुमचं. ओ टू कंटिन्यू कॉमेंट्री बॉक्स. सचिन मोरे उर्फ बिट्टू, त्यालाही कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा आले, त्यांचे स्वागत. 0 बॉल तयार. पप एक यॉर्कर पडलाय आणि हा बॉल देखील डॉट. मी आता उल्लेख केला कानपुले संघाची बॉलिंग चांगली आहे. आदेश मते 4 स्तंभ आहेत त्यांच्याकडे. सुधीर पाटील असतील, रोहन पाटील बाला, करण अंबाला आणि त्यानंतर चेतन पाटील हे नामांकित गोलंदाज आहे. 21 धावा जरी कमी असल्या तरी हा संघ फाईट करू शकतो कारण दोघेही टॉपचे संघ आहेत. बॉल तयार. स्टेप आउट, पुढे येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे चेतन पाटील, झेल बाद झालाय. सचिन मोरे बिट्टू 0 बाद. अगदी शंखनाद केले. इथे एक वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता आदेश मते विरोधात आणि त्यानंतर आदेशनं अगदी तिसऱ्या चेंडूकडे एक विकेटचं पतन केलं. पहिले 2 चेंडू पाहिले जिथे डॉट बॉलचा वापर राहील. हा झेल पाहतो आपण अगदी मुक्त संचार करत असताना चेतन पाटीलनं पकडलेला तो दर्जेदार झेल. ऑन द राईज ऑफ दी मार्क, पुढे येऊन हा बॉल केला. एक अनोख्या आदामध्ये सचिन मोरेला गॅपमध्ये खेळायचं होतं, परंतु चेतन पाटील सज्ज होता आणि थोडा कमजोर फटका पाहिला. सचिन मोरे मात्र 0 बाद झालाय. अगदी धावा जरी अगदी टार्गेटचा विचार केला, 21 धावसंख्येची आवश्यकता आहे, तरी सुद्धा हा सामना अंतिम चरणामध्ये जाईल की काय अशी काहीशी शाशंका आहे. कारण 2 संघांचा विचार केला, दोन्ही संघांमध्ये तरबेज गोलंदाजांचा भरणा पाहायला मिळतो. डेफिनेटली दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले फिल्डर देखील आहेत, त्यामुळे मोठी मॅच होऊ शकते. आत्ता आला मैदानामध्ये नेरे एक्सप्रेस आदित्य मस्कर, ज्याने चांगली गोलंदाजी केली. आदित्य मस्करने पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि रोहित पाटीलचा विकेट घेतला. तो लेफ्ट हँड बॅटर आदित्य मस्कर फ्रॉम नेरे. 21 धावांची गरज जिंकण्यासाठी, परंतु संघाचं खातं अजून ओपन झालं नाहीये. 1 गडी बाद. नेरे म्हटलं तर आमचे सागरचे मांडवकर एक खूप चांगले समालोचक, त्यांचं आम्ही स्वागत करतो. बॉल तयार. आदेश मते या संघाचा हुकमी एक्का, नेहमी चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. ओपनर फुललेनचा बॉल कट केला, थर्ड मॅन बीट, ते पॉइंटचा खेळाडू बीट झालाय आणि बॉल गल्लीमधून डीप बॅकवर्ड पॉइंटला जातो, सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 रन. चौकाराने खातं ओपन केलं आदित्य मस्करने. फुलटॉस बॉल, गोलंदाजाने फुलटॉस टाकला, लो फुलटॉस बॉल कट केला पॉइंट कडून, गल्लीकडून. करण पाटील बीट झाला आणि बॉल सीमा पार. 4 रन. कमी धावा आहेत, त्यामुळे हे मोठे फटके कानपुले संघाला संकटात घेऊन जातील. 4 रन झालेत, आता 17 पाहिजेत 20 बॉलमध्ये. अगदी हा चौकार काहीसा बळ प्राप्त करतो नेरे या संघाला, कारण या चौकारानं अगदी विजयाच्या दिशेनं घोडदौड करण्याचा हा प्रयत्न. आदेश मतेला टार्गेट केलंय, फटापोस्ट निकला हिरो. हिरोपंथी गाजवता हा खेळाडू. हेलिकॉप्टर उडला आणि डायरेक्टली पडला मिड विकेटला. डगआउट मध्ये जिथे नेरेचे खेळाडू बसले त्या बॅनरला हिट झालाय. काय फटका मारला हेलिकॉप्टर. षटकार. सामना सोपा होतोय आता. हवाई हल्ले जारी आहेत, फलंदाजी भारी आहे आणि अगदी दणकट फटकेबाजी साध्य केली जाते. ओहो, रोखले, थांबवले. अलीकडे आपण 2 मोठे फटके पाहिले आणि त्यानंतर गोलंदाजानं एक चांगली वापसी सिद्ध केली. P1चा पहिलं षटक अति वेगानं समाप्त होताना पाहिलं. अखेरचा चेंडू फलंदाजापासून पूर्णपणे आतमध्ये शिरकाव करणारा चेंडू कृष्णाच्या माध्यमातून यशवंतच्या मागे चांगल्या दर्जाचं यशरक्षण साध्य केलं जातं. अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 11 धावसंख्येची आवश्यकता आहे नेरे टीमला. चर्चा सुरू आहे कानपुलेच्या प्रेक्षकांमध्ये की कानपुले संघ आपण टॉस जिंकला परत बॅटिंग का घेतली, तुम्हाला बॉलिंग घ्यायची होती. मात्र असं घडलं नाही. होते क्रिकेटमध्ये कधी कधी तुमचे निर्णय अयोग्य असतात,
प्रत्येक निर्णय योग्य नसतो, परंतु जो निर्णय अयोग्य असतो तो तुम्हाला योग्य करून दाखवावा लागतो. ही तुमची खरी परीक्षा असते. नक्कीच ही परीक्षा खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी सुपर 12चा हा सामना पाहुणा वर्ग या लढतीला एन्जॉय करतो आणि या लढतीला एन्जॉय करत असताना वेदशास्त्री गोपाळ शास्त्री भटजी महाराज, BC एस्ट्रॉलॉजी, नाशिक उद्योजक पुरस्कृत सन्मानित समाजसेवा व त्यानंतर आध्यात्मिक सेवेबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले आपले हरिभक्त पारायण गोपाळ शास्त्री भटजी पनवेल नवी मुंबई हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. आपले मनपूर्वक स्वागत. रामकृष्ण हरी. करण पाटील आलाय. करण अंबाला 11 धावा पाहिजेत. यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर. करण पाटीलची ती खासियत, कष्ट करण्याची ताकद ठेवली पाहिजे. कारण कष्ट जर तुम्ही केलं तर काही दिवसांनी स्वतःच म्हणाल अवघड होतं, परंतु तुम्ही करून दाखवलं. रोशन, जी गोष्ट अवघड असते ना जीवनामध्ये, जेव्हा तुम्ही ती करून दाखवता तिथे तुमची खरी सफलता असते आणि तिथे तुमच्या नावाची चर्चा होते. फुलटॉस बॉल ऑन द राईज ऑफ द मार्क. समोर आले, पुढे येऊन खेळला आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. पालेश्वरी चौकार. अगदी नाविन्यपूर्वक खेळीची आखणी केली जाते. नवनीत खेळाची आखणी करावी लागेल. गोलंदाज करण पाटीलला म्हटलं जातं नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. आणि अवघड कार्य सोपं करायचं असेल तर पूर्णपणे एक चांगली छलांग लावणं गरजेचं आहे करण पाटीलला. घे पंगा आणि कर दंगा. तो दंगा केलाय प्रवीण सोरगेने. 14 रन, 7 धावा पाहिजेत. 7 धावा असताना स्कोर लेवल, स्कोर इज लेवल. सामना एक वनतर्फा पाहायला मिळतो आणि ही मॅच सध्या वन साइड. अगदी एकतर्फी सामना हा घडला जातो. कदाचित पहिल्यांदाच अगदी अतिवेगानं हा सामना समाप्त केलाय. निश्चितच नेरे टीमनं सचिन मोरेची अष्टपैलू भूमिका, आदित्यनं केलेली कमाल धमाल मालामाल फलंदाजी गोलंदाजी, ज्याच्या जोरावरती सामना अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळतो. 15 चेंडू, फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता. आदित्य मस्करने पैसा वसूल केला या मॅच मध्ये. मॅच फिनिश. बाली प्रवीण चोरगे. 5 बाईक त्याच्या नावावरती आहे. तो कसा थांबेल. षटकार आणि नेरे संघ गेलाय सुपर 6 मध्ये. अभिनंदन. अगदी दमदार खेळ पाहिला. अभिनंदन. नेरे टीम आज खेळते अंबिका किराणा स्टोअर जितू 11 नेरे या नावानं आणि परास्त होतोय कानपोली. कानपोली संघानं अगदी अलीकडच्या काही लढतीमध्ये आपली दमखम दाखवली, परंतु सुपर 12च्या लढतीमध्ये विजय संपादन करता आला नाहीये. फलंदाजी पोषक होणं गरजेचं असताना फलंदाजी ढासळली आणि उत्तरार्धामध्ये